गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत बेबी गर्ल हेअरकट अगदी सोप्या पद्धतीने. आज जो आपण हेअरकट करणार आहोत याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, जसे रसना कट, डॉल कट, साधना कट अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हा हेअरकट करत असताना सर्वप्रथम समोरून व्ही शेपमध्ये समोर केस घ्यायचे आहे. हा हेअरकट आयब्रोच्या लेवलला होत असतो, पण आज आपण हाफ फोरहेडला हा हेअरकट केलेला आहे. कुठल्याही हेअरकटचे कुठलेही रूल नसतात. आयब्रोच्या लेवलला जर हेअरकट केला तर मुलींना केस डोळ्यावर येतात आणि त्रास होतो, म्हणून क्लायंटच्या चॉईसप्रमाणे तुम्ही समोरून हाफ फोरहेडला केस कट करू शकतात. त्यानंतर बॅक साईडला क्लायंटच्या चॉईसप्रमाणे एक गाईडलाईन करून घ्यायची आहे. हा हेअरकट करत असताना तुम्ही सेक्शनही करून घेऊ शकतात. केस जर दाट असतील तर सेक्शन करून घेतले तर हेअरकट करणं अगदी सोपे जाते, पण आज ह्या मुलीचे केस खूप पातळ आहे, त्यामुळे आपण सेक्शन केलेले नाही आहे. क्लायंटच्या चॉईसप्रमाणे प्रथम गाईडलाईन घेतली आहे आणि त्याच गाईडलाईनने छोट्या छोट्या बट घेत सर्व बाजूने हेअरकट करत आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात कशा पद्धतीने आपण हा हेअरकट करणार आहोत. एक गाईडलाईन घेऊन त्याच गाईडलाईनच्या मदतीने सर्व साईडने आपण हेअरकट करून घेत आहोत. हेअरकट करत असताना व्यवस्थित बोटात हेअर पकडून एकसारखे कट करायचे आहे. कधीही कुठलाही हेअरकट करत असताना कुठल्याही हेअरकटचे कुठलेही रूल नसतात, हे लक्षात घ्यायचं आहे आणि क्लायंटला हवे त्या पद्धतीने हेअरकट करायचा आहे. हा हेअरकट समोरून आयब्रोच्या लेवलला होतो आणि पाठीमागून कानाच्या खाली किंवा शोल्डरपर्यंत लेंथ ठेवू शकतो, पण क्लायंटच्या चॉईसप्रमाणे आपण क्लायंटला हवे तसे केस छोटे मोठे कट करून देऊ शकतो. हेअरकट आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन हेअरकटसोबत आणि अगदी सोप्या माहितीसोबत. थँक्यू.